राम राम मित्रांनो, मी हे राम आणि आज आपण पाहणार आहोत काही स्विंग पोझिशन स्टॉक ज्यामध्ये तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये एक चांगलं गेन मिळवू शकता. हे स्विंग पोझिशन स्टॉक तुमच्या रिस्क मॅनेजमेंट नुसार, तुमच्या अनालिसिस नुसार करणे खूपच गरजेचं आहे. टोटली दुसऱ्यावर डिपेंड राहणे हे काही बरोबर नाही. त्यामुळे ही एक ऍडवाइस आहे, एक रिकमेंडेशन असू शकते. ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचे इन्फ्लुएन्स करण्यासाठी गेलेले व्हिडिओ नाहीये, हे लक्षात ठेवणं खूपच गरजेचं आहे. आज आहे 29 डिसेंबर 2024. अगदी 2 दिवसांमध्ये नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. त्याच्या बी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्षासाठी तुम्हाला शॉर्ट टर्म म्हणजे 1 मंथ ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला कोणते स्टॉक गेन देऊ शकतात ते आज आपण पाहणार आहोत. आणि जसं की आपण पाहू शकता, काही दिवसापासून निफ्टीने टॉप बनला आहे. टॉप पासून चांगलेच ऑलमोस्ट 9 ते 10% निफ्टी डाऊन आहे. आणि 9 ते 10% निफ्टी डाऊन असताना आपल्याला नेगेटिव्ह मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचे स्टॉक शोधावे लागतात, नाहीतरी आपले स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आपण काही स्टॉक पाहणार आहोत. तर आज आपला पहिला स्टॉक आहे सन फार्मास्युटिकल. ह्याने आपल्या चांगल्याच 3 ते 4 वीक कन्सोलिडेशन म्हणजे जवळपास 1 महिन्याच्या कन्सोलिडेशन नंतर एक चांगलं ब्रेकआउट दिलं आहे. या ब्रेकआउट मध्ये पाहायला गेलं तर तुम्ही पोझिशन बनवू शकता करंट प्राइसला आणि स्टॉप लॉस त्याच कॅन्डलच्या खालचा म्हणजे जवळपास ऑलमोस्ट 4% चा स्टॉप लॉस ठेवू शकता. आणि तुमचं मिनिमम एम पाहिजे ह्या टॉप पर्यंत 1.1:1.2 एवढं रिस्क रिवॉर्ड आहे. आणि त्यानंतर मिनिमम 2 पर्यंत तुम्ही ट्रेल करू शकता. त्यानंतरही तुम्ही ट्रेल करू शकता. रिस्क रिवॉर्ड आणि तुमची मनी मॅनेजमेंट फॉलो करणं खूपच गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची अवाढव्य पोझिशन बनवणे हे गॅम्बलिंग प्रकारामध्ये मोडले जाते. त्यामुळे तुम्ही संयमान आणि रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला बनवायला पाहिजे कुठली पोझिशन आहे. दुसरा स्टॉक आहे ग्रासिम इंडस्ट्रीज. ग्रासिम इंडस्ट्रीज तुम्ही पाहू शकता साइडवेज टू डाऊनवर्ड याच्यामध्ये आहे. त्यामुळे ह्या खूपच रिस्की ट्रेड राहू शकता. पण यांनी एक वीकली टाइम फ्रेम मध्ये एक इन्व्हर्टेड हॅमर बनले आहे. त्या इन्व्हर्टेड हॅमरच्या जस्ट वरी म्हणजेच 2500च्या वरी 2500 मध्ये तुम्हाला पोझिशन बनवायची आहे. आणि एक छोटासा स्टॉप लॉस, हा खूपच छोटा स्टॉप लॉस आणि हायली रिस्की ट्रेड आहे हा. त्यामुळे सगळ्यांनी ट्रेड करायचं नाही हा, पण हायली पोटेन्शियल पण आहे. एकदम शॉर्ट टर्म मध्ये हा तुम्हाला एकदम मिनिमम 3-4 दिवसांमध्ये पण तुम्हाला प्रॉफिट देऊ शकतो. किंवा छोटा स्टॉप लॉस आहे त्यामुळे स्टॉप लॉस पण हिट होऊ शकतो, हे ध्यानात घ्यायचं आहे. तर ह्याचा स्टॉप लॉस राहील 2440 चा म्हणजेच ऑलमोस्ट 2.5% ह्याचा स्टॉप लॉस राहील. आणि तुमचं मिनिमम टार्गेट हे 1:2 असायला पाहिजे म्हणजे जवळपास 2630 तुमचं मिनिमम फर्स्ट टार्गेट राहील. आणि तुम्हाला जर ट्रेलिंग करायचा चान्स मिळाला तर तुम्ही करू शकता. मिनिमम टार्गेट मी एवढंच घेणार आहे 1:2. ठीक आहे. तर त्यानंतर आहे नेक्स्ट स्टॉक आपला बजाज ऑटो मध्ये एक खूप मोठं 27 ते 28% डाऊन आहे टॉप पासून. त्यामुळे एक शॉर्ट ट्रेड बनू शकतो किंवा हा एका मोठ्या साइडवेज मार्केटमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे तुमची पोझिशन व्यवस्थित बनवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला अकाउंटला जास्त डॅमेज होणार नाही. तुम्ही पाहू शकता ही पोझिशन तुम्हाला बनवायची आहे करंट प्राइसला पोझिशन बनवायची आहे. आणि मिनिमम तुमचं टार्गेट राहील 10,000 आणि तुमचा स्टॉप लॉस राहील 8,500. हा तुमचा स्टॉप लॉस राहील. त्याच्यानंतरचा स्टॉक आहे बजाज फायनान्स ही एक साइडवेज मार्केटमध्ये आहे. साइडवेज मार्केटमध्ये एक महत्वाची स्ट्रॅटर्जी म्हणजे लो बाय सेल हाय ही होऊ शकते. त्यामुळे तुम्ही हा एक ह्या कॅन्डलच्या वीकली कॅन्डलच्या वरल्या साइड म्हणजे 7,000 तुम्ही बायिंग करू शकता. आणि 6,775 हा तुमचा स्टॉप लॉस राहू शकतो. ऑलमोस्ट 3% चा स्टॉप लॉस आहे. आणि मिनिमम रिस्क रिवॉर्ड तुम्हाला 1:3 मिळत आहे. तसं पाहायला गेलं तर 1:3 पर्यंत तुम्ही या स्टॉक मध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतरचा स्टॉक आहे ब्रिटानिया हे एफएमसीजी सेक्टर मध्ये आहे. ब्रिटानिया हा आपल्या टॉप पासून खूपच डाऊन आहे. ऑलमोस्ट तुम्ही पाहू शकता टॉप पासून ऑलमोस्ट हा
26 ते 27% पर्यंत डाऊन आहे हा स्टॉक. एफएमसीजी सेक्टर पूर्ण हे शॉर्ट टर्म मध्ये चांगली मूव्ह देऊ शकतं. आणि यामध्ये तुम्हाला एंट्री बनवायची आहे. करंट प्राइसला एंट्री बनवायची आहे इथे तुम्हाला 4772 4780 ह्या पॉइंटला एंट्री बनवायची आहे आणि तुमचा स्टॉप लॉस असेल 4430, म्हणजेच ऑलमोस्ट 7% स्टॉप लॉस आहे आणि हा हायली रिस्की ट्रेड आहे आणि त्यामुळे तुम्हाला विचार करून पोझिशन बनवायचे आहे. आणि याचे मिनिमम टार्गेट राहील 1:2, म्हणजे जवळपास सॉरी 5500 पर्यंत तुमचं टार्गेट राहील, जे की 1:2 तुम्हाला मिळवून देईल. आणि यामध्ये खूप मोठ्या काळापर्यंत साईडवेज जाण्याचे चान्सेस आहेत, तरी तुम्हाला एकदम प्रॉपर स्टॉप लॉस ठेवून चालायचा आहे. त्याच्यानंतर आहे टाटा कन्झ्युमर, जे की एफएमसीजी सेक्टर मधला स्टॉक आहे आणि हा पण आपल्या टॉप पासून बराचसा डाऊन आहे. किती पर्सेंट डाऊन आहे आपल्या टॉप पासून? हा आपल्या टॉप पासून 28% डाऊन आहे. त्यामुळे एफएमसीजी सेक्टर हे जरा शॉर्ट टर्म मध्ये 2 ते 3 महिने किंवा 4-5 महिन्यापर्यंत एक चांगली मूव्ह देऊ शकतं. हे महत्वाचं आहे. तुम्ही यामध्ये करंट प्राइसला पोझिशन बनवू शकता, जे की आहे 900-905 ह्या पॉइंटला पोझिशन बनवू शकता. आणि 900 ते 905च्या नंतर तुम्हाला स्टॉप लॉस ठेवायचा आहे. 10%चा स्टॉप लॉस ठेवू शकता तुम्ही. हा एक मोठा स्टॉप लॉस आहे, 10%चा स्टॉप लॉस. किंवा तुम्ही एक काम करू शकता, काही पोझिशन येथे बनवू शकता 900 ते 905, आणि काही पोझिशन तुम्ही 660 ते 665 ह्या पोझिशन मध्ये बनवू शकता आणि तुमचा स्टॉप लॉस मेंटेन करू शकता 810 स्टॉप लॉस मेंटेन करू शकता, जेणेकरून येथून जर स्टॉप जर अपट्रेंड झाला तरी तुम्हाला रिग्रेट होणार नाही, फेअर ऑफ मिसिंग आउट होणार नाही. तुमची काही ना काही पोझिशन थोडी प्रमाणात बनलेली असेल. आणि तुमचं पहिलं टार्गेट पाहिजे 1000, आणि दुसरं टार्गेट हवं आहे 1070, तिसरं टार्गेट हवं आहे यामध्ये 1150. हे 3 टार्गेट राहतील, जे की तुम्हाला ट्रेल करायचे आहेत मोठ्या मोठ्या, एक 5 ते 10%चा खालचा स्टॉप लॉस ठेवून. आणि हा एक मीडियम टू शॉर्ट टर्म ट्रेड राहू शकतो एफएमसीजी सेक्टर मधला. आणि नेक्स्ट स्टॉक आहे जी हायली रिस्की आहे, ती हाय रिस्क ट्रेडर साठीच रिकमेंड केला जाईल, हे आपला एचडीएफसी बँक. एचडीएफसी बँक आपल्या मल्टिपल टाइम रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. जेव्हा मार्केट पूर्ण पडत आहे तेव्हा एफएमसीजी आपलं सॉरी एचडीएफसी ह्या दिग्गज बँकनं ब्रेकआउट दिला आहे. आणि या ब्रेकआउट मध्ये तुम्ही पाहू शकता चांगलं प्रकारची विकली याच्यामध्ये अपट्रेंड दिसत आहे. आणि तुम्ही यामध्ये पोझिशन बनवू शकता. इथे 1813 ते 1815ला तुम्ही पोझिशन बनवू शकता. आणि यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट ते 50 रुपयाचा स्टॉप लॉस ठेवायचा आहे 1760 पर्यंत. आणि तुम्हाला 1:2 ट्रेल करून प्रॉफिट बुकिंग करायची आहे. मे बी हा 2-3 दिवसांमध्ये किंवा आठवड्यामध्ये प्राइस आपली तुमचं टार्गेट देऊ शकतो किंवा एक छोटासा स्टॉप लॉस हिट करू शकतो. आणि त्याच्यानंतरचा स्टॉक आहे ऍक्सिस बँक. ऍक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक मध्ये खूपच डिफरन्स क्रिएट झालेला आहे. हा एक टाइपचा आर्बिट्राज किंवा एक टाइपचा सेम कॅटेगरीमध्ये सेम कॉम्पिटिटर असलेल्या बँक आहेत आणि यांच्या प्राइस मध्ये मेजर डिफरन्स नसतो. पण एचडीएफसी आयसीआयसीआय बँक याची ग्रोथ स्टडी जरा बेटर आहे. तुम्ही पाहू शकता हा साइडवेज टू डाऊन ट्रेड मध्ये आहे आणि त्याच्यानंतर एका चांगल्याच पोझिशनला हा स्टॉक येत आहे आणि या पोझिशनला एक शॉर्ट ट्रेड बनू शकतो, पण यासाठी आणखी थोडा वेळ आहे. तुम्ही या झोन मध्ये आल्यास तुम्ही प्राइसला ऑब्झर्व करू शकता. ऑब्झर्व करून
ऑब्झर्व करून तुम्ही तुमचा ट्रेड बनवू शकता. जवळपास 1000 ते 1050 मध्ये तुम्ही तुमचा ट्रेड बनवू शकता आणि तुमचा स्टॉप लॉस 970 ते 975 हा ठेवू शकता. ही एक टाईपची प्री प्लॅनिंग आहे. हा स्टॉक आणखी सध्या एंट्री करण्यासाठी तयार नाहीये. तुम्ही इथे एंट्री आणि इथे प्राइसचे इथे एंट्री आणि तुमचा स्टॉप लॉस इथे असेल जवळपास 6%चा. तुम्हाला एक चांगली पोटेन्शियल मूव पाहायला मिळू शकते यामध्ये 1:2 ची, जी की तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये मिळेल. पण याला आणखी वेळ आहे, तर तुम्ही ध्यान देऊ शकता. आणि हे आहेत आपले 8 स्टॉक जे की एका डाऊन ट्रेंड मध्ये तुम्हाला एक शॉर्ट टर्म मध्ये स्विंग पोझिशन बनवून तुम्हाला प्रॉफिट घेण्यासाठी मदत करतील. तर ठीक आहे, नवीन व्हिडिओ मध्ये भेटू. तर तोपर्यंत राम राम.